आपलेही तुकडे होतील, त्यात आपण काय मिळवलं असा विचार करून ते एक निवडुंगाच्या फळापणात निवडुंगाची फळं होती. निवडुंगाचे फळ म्हणजे असे एक फळ असतं, त्याला एक पुढं भाल्यासारखं असतं, काटा पाठीमागं काटे असतात त्याला. ती फळं एकत्र केली, 1-2 फुटाचा चौतरा केला, त्याच्यावरती संभाजी महाराजांचा तो देह ठेवण्यात आला, त्याच्यावरती 1 फुटाचा चौतरा केला आणि संभाजी महाराजांना त्या निवडुंगाच्या फळांनी दहन दिले. संभाजी महाराजांची अंत्ययात्रा निघली नाही, त्यांचं पुढचं जे काय कार्य आपल्या हिंदू धर्मात करतात ते करून दिले नाहीत. आणि त्या काही न झालेली अंत्ययात्रा आपण आजही प्रत्येक गावात ज्या गावात सूर्य उगवतो त्या गावात आपण ती काढलीच पाहिजे. प्रत्येक हिंदूचं ते धर्म कर्तव्य आहे. पण आज जर आपण इथं बघितलं, आपली संख्या काय आहे, आपल्या गावची लोकसंख्या काय आहे, आपल्या गावात आपले मित्र वगैरे किती आहेत, काय आहेत. शिवजयंतीला श्रावणाला ढीगभर येतील. नाही, श्रावणाबद्दल माझं म्हणणं नाही, जयंती साजरी केलीच पाहिजे मोठ्याने. फक्त आपण त्याच्यासोबत कुठेतरी शिवाजी महाराज संभाजी महाराज हा फक्त आनंद उत्सव साजरा करण्यासाठी नाही, त्यांचं मरण हे दुःख. संभाजी महाराजांचं ते उरलेलं धड घेतलं, त्या वडतपुरला एक लाकडी हंडक्यावरती ते धड ठेवण्यात आलं आणि कडबा जसा आपण कट करतो तसं पायापासून टाळूपर्यंत संभाजी महाराजांना तोडलं गेलं. लक्षात ठेवा, पायापासून टाळूपर्यंत तोडलं म्हणजे पायापासून इथंपर्यंत, म्हणजे ते क्लेश होतच राहावेत. आणि ते तुकडे कोल्ह्या कुत्र्यांना खायला घातले. मित्रांनो, ते वरचं जे मस्तक होतं, उद्या गुढीपाडवा हे हिंदूंचा सगळ्यात मोठा सण, आणि त्याच दिवशी त्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचं मस्तक एका भाल्याच्या टोकावरती असं अडकवलं आणि महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरातनी त्याची गाजावाजा करत मिरवणूक काढली. त्यानंतर ते मस्तक विजापूरकडे धिंड काढून गेले. तिथंच एक वडतुळापूरला एक गाव होते. गावात तुमच्या माझ्यासारखी एक 4 ते 5 मुलं होती. हे दुःख होतं, सुडाची आग मनामध्ये होती. हे आपला छत्रपती, आपला राजा तुकडं तुकडं करून मारला, आपण काहीच करू शकलो नाही. हे आपल्या छत्रपतीला दहन दिलं पाहिजे. विचार करून ते 4 ते 5 जण त्या निवडुंगाच्या फणात संभाजी महाराजांचे तुकडे पडलेले गोळा करण्यासाठी गेले. फलिते पेटवून ते तुकडे एकत्र केले. तोपर्यंत एक जण म्हटला, अरे हे तर तुकडे, एखादा साप मेला तर आपण त्याला जाळतो, एखादा प्राणी मेला तर आपण त्याला जाळतो, तसा आपला छत्रपती जाळायचा आहे काय? नाही, हे तुकडे धडासारखे शिवूया. अरे मुंडकं नाही, अरे कणकीचं मुंडकं करून बसवू, पण आपला छत्रपती हे त्याचं योग्य आपल्याला दहन दिलं पाहिजे. असा विचार करून त्याने ते तुकडे शिवायला सुरुवात केली आणि त्याला मोठी जहागिरी वगैरे देतो. हे ऐकून औरंगजेबाचा राग अनावर झाला. औरंगजेबाने त्या जल्लादाला सांगितले, हे जल्लाद की आप देखते है, असं म्हणतात. ते दोन्ही जल्लाद त्या तापत ठेवलेल्या सांडशीजवळ गेले. 2 जल्लादांनी उचलल्या. एकानं असं नाक दाबून धरले एका सांडशीने, मांस आणि रक्त जळू लागले. 4 ते 5 मिनिटांनी संभाजी महाराजांचं तोंड वाचलं गेलं, जीभ बाहेर आली आणि दुसऱ्या जल्लादाने एका सांडशीने घेऊन संभाजी महाराजांची जीभ ओढून काढली. त्याच्या दुसऱ्या दिवशी खालचा ओठ कापला, त्याच्या दुसऱ्या दिवशी वरचा ओठ कापला, त्याच्या दुसऱ्या दिवशी हा कान कापला, त्याच्या दुसऱ्या दिवशी हा कान कापला. 20 दिवस झाले होते. हो, कुलाला खोडा बांधलाय, 20 दिवस झालेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी या हाताचं बोट, या पायाचं बोट, अशी 20 बोट, 10 दिवस, रोज 2, अशी संभाजी महाराजांची रोज 2 बोट तोडली. त्यानंतर ते धड बांधलेलं होतं, जखडबंद होतं. त्यानंतर 10 दिवस संभाजी महाराजांची दररोज एकदा पाठीची साल सोडली, एकदा पोटाची साल सोडली, एकदा पायाची, एकदा पिढरीची, एकदा मांडीची, अशी 10 दिवस संभाजी महाराजांची. औरंगजेब बसला होता, 7 लक्ष सेना घेऊन आला होता.
20 नोव्हेंबर 1680 ला. अखेर 15 फेब्रुवारी त्या भडव्याच्या पुढे संभाजी महाराजांना उभं करण्यात आलं. अत्यंत मातबर सरदार पाठवून सुद्धा जो राजा आपल्याला हाताला घावला नव्हता, तो राजा आज आपल्याला हाताला घावलाय. हा विचार करून त्याला वाटू लागला की सभा संभू वंदेव रजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेले रणरंग त्यो तो तेजनी हार के तखत तेजता औरंग. याचा अर्थ असा की हे राजा ज्याप्रमाणे रावणाच्या सभेमध्ये हनुमंताला उभं केलं होतं, हो अगदी त्याचप्रमाणे या औरंगजेबाच्या सभेमध्ये राजा तुला उभं केले. ज्याप्रमाणे हनुमंताला शेंदूर शोभून दिसतो, हो अगदी त्याचप्रमाणे तुझं हे लाल बुंद झालेलं रक्तानं शरीर, माखलेलं शरीर तुला शोभून दिसते. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पाहून काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो, हो तुझं हे तेज, तुझं हे शौर्य पाहून त्या औरंगजेबाचा फडशा पडलाय. हे ऐकताच तो औरंगजेब चिडला आणि त्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्या जवळ त्याच्या साईडलाच एक सिद्धी हिलाल म्हणून साईडला थांबला होता. 7-8 फूट उंचीचा उघडा बंब, निग्रो माणसासारखे राटकेस, अत्यंत क्रूर मुद्रा, लुंगी नेसलेली. तिथूनच एक 4 ते 5 फुटाच्या अंतरावरती एक 4 ते 5 इंचाचा असा खड्डा खोदला होता. आपण कंस भाजायला जसा, हुरडं भाजायला जसा खड्डा खणतो तसा शिनकुटाने तिथं खड्डा खोदला होता. आणि तिथे शिनकुटामध्ये 2 कांबी लाकडी मुठी असलेल्या 1-3 फुटाच्या तिथं तापत ठेवल्या होत्या. 2 कांबी 2 सांडशी तिथं तापत ठेवल्या होत्या. आणि पहिला प्रश्न औरंगजेबाने संभाजी महाराजांना विचारले की तू खजिना कुठं कुठं लपवलाय सांग. संभाजी महाराजांनी ते ऐकले, आज तडपडून काहीतरी बोलायला लागले. तेवढं औरंगजेब म्हणला, ए खामोश जल्लाद, क्या आप देखते हैं ये काफिर ये हैवान कितनी कड़ी नजर से हमारी तरफ देख रहा है. त्यानंतर ना त्या जल्लादाने उजव्या हातातले भाले डाव्या हातात धरले, त्या तापत ठेवलेल्या कांबीजवळ गेले. तो तापतेली कांब हातात घेतली, संभाजी महाराजांच्या जवळ आले, डोळ्यात टच टच करून संभाजी महाराजांचे डोळे फोडून काढले.